ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर मुशीकरांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी नारळ फोडलेला आहे आणि या दोन्ही प्रभागातले जे 8 उमेदवार आहेत आपल्याला ते प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या 2017 पूर्वीचं पिंपरी चिंचवड शहर आणि 2017 नंतरचं पिंपरी चिंचवड शहर या शहरामध्ये कशा पद्धतीने चुकीचा कारभार या सत्ताधारी मंडळींनी केलेला आहे। निवडणुकीला सामोरे जात असताना लोकशाही दडपण्याचं काम चालू आहे। उमेदवारांना दडपण आणणं, त्यांना वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवणं, अशा प्रकारचं काम गेल्या काही 4 दिवसामध्ये आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहतोय आणि ही चुकीच्या पद्धतीची सत्ता ज्या लोकांच्या हातात दिलेली आहे ती अशा पद्धतीने लोकशाही दडपण्याचं काम करतायत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे तो अधिकार हिसकावून देण्याचं काम, लोकशाही दाबण्याचं काम ही मंडळी करतायत आणि एक प्रकारे आपला देश हुकुमशाहीला नेण्याचं काम ही मंडळी करतात। त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या शहरामध्ये आणायची। आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशाच्या नव्हे तर जगाच्या पातळीवर निर्माण केली आणि पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची। कारण आपल्याला खऱ्या अर्थानं लोकांसाठी चालवलेलं सरकार या ठिकाणी स्थापन करायचं। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे, आपण सगळ्यांनी एक दिलाने एक जीवाने या 8 उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं। अजितदादांची खंबीर साथ आपल्या पाठीशी आहे, आपण सगळे तसे कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।